राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दिवाळी साजरी करा। 22 जानेवारीला घराघरामध्ये रामज्योती लावा। 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, पंतप्रधान मोदींचं आवाहन। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्षी, पंतप्रधान मोदींचं विधान। तर 2024 ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी, संजय राऊतांचा दावा। तर ईव्हीएम नसतं तर भाजप ग्रामपंचायत निवडणुकीतही जिंकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। तंबूत राहणाऱ्या प्रभू श्रीरामांसह 4 कोटी गरिबांना पक्क घर दिलं। भव्य राम मंदिराच्या बांधकामावरून मोदींचं वक्तव्य। अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींकडून अयोध्याधाम स्टेशन आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। मोदींकडून अयोध्येतून 2 अमृत भारत तर 6 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा। अयोध्येमधील मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, मनसेची पंतप्रधान मोदींकडे मागणी। राम मंदिरासाठी बाबरी ढाचा पडला तेव्हा मी अयोध्येमध्येच होतो, जेलमध्ये सुद्धा गेलो, ठाकरे गटाचं योगदान काय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। फडणवीसांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा खाली आला असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधिक टोला। डीपीडीसी चालवणारे आता जरा भरकटले, सुळेंचा अजित पवारांना टोला, तर वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती। फडणवीसांवर टीका करून उद्धव ठाकरे स्वतःची किंमत कमी करून घेत आहेत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार। सुप्रियाताई, काँग्रेसला जे सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं, शेतकरी आक्रोश मोर्चातील सांगता सभेत सुप्रिया सुळेंकडे पाहत बाळासाहेब थोरातांचा स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना टोला। राज्यामध्ये 1 फुल 2 डाऊटफुलचं सरकार, शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेतून अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल। कुणाला तिकीट मिळणार याची चिंता तुम्ही करू नका, प्रयत्न सोडू नका, आपला विजय पक्का, देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना सूचना। मावळमध्ये अजित पवारांना धक्का, दादांचे समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश, वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित। जागा वाटपावर बोलणी दिल्लीमध्येच होतील, बिघाडी होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यावरून सुद्धा चर्चा सुरू, ठाकरेंची माहिती। जिंकेल त्याची जागा हे फक्त महाविकास आघाडीचं नव्हे तर इंडियाचं सूत्र, 48 जागांचं वाटप मेरिटनुसारच होईल, 23 जागांच्या दाव्यावर कुणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची स्थानिक नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी, काँग्रेस आणि ठाकरे गटात सामना रंगण्याची शक्यता। सुनील केदार यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही, शिक्षेच्या स्थगितीची मागणी न्यायालयानं फेटाळली। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 613 वर, आज 172 कोरोना रुग्णांची नोंद, तर राज्यामध्ये JN1 चे 10 रुग्ण।